स्वर्गीय यात ब्लेसिंग टाइम मुखान मोगाच्या बाबा आणि बहिणीनो, नोव्हेंबरची 20 आणि 6 तारीख बुधवार 2020 आणि 5 दिसपट्ट्या मिसाची वसाप आणि कीर्तन. आज आम्ही सान जॉन बर्कमन हांचे स्मरण करता. तशेंच नॅशनल मिल्क डे आचरण करता. पयले वसाप दानियल प्रवादीच्या ग्रंथांतले अध्याय 5 ओळ 1 जावन. त्या दिसांनी बेल्शेझर रायान आपल्या सरदारामधल्या 1000 जणांक एक व्हडलें जेवण दिले आणि या 1000 जणां सांगता तो दाखांसोरो पियेलो. दाखांसोरयेच्या अमलार असताना बेल्शेझरान आपल्या सरदारांनी, आपल्या पतिनेनी आणि उपपतिनेनी पियोनच्या खातीर आपल्या बापय नेबुकाडनेझरान जेरुसलेमाच्या मंदिरांतली लुटून हाडलेली बंगाराची आणि रुपयाची आयदनां हाडूंक लायली. जेरुसलेमाच्या मंदिराच्या पवित्र स्थानांतली लुटून हाडलेली बंगाराची आणि रुपयाची आयदनां भितर हाडटास राय, ताचे सरदार, ताच्यो पत्न्यो आणि उपपत्न्यो तांचो दाखांसोरो पियोंक लागली. ती दाखांसोरो पियेली आणि आपल्या बंगाराच्या, रुपयाच्या, पितूळच्या, लोंकडाच्या, रुकाडाच्या आणि फातराच्या देवाक वाखाणूंक लागली. अवचित एका मनशाच्या हाताची बोटां दिश्टी पडली आणि दिव्या खांब्या मुखार असलेल्या रावळेराच्या ओणादेच्या गाऱ्याच्या सुन्याचेर बरोवंक लागली. रायान बरयतलो तो हात पळयलो. रायाचे तोंड धवे जाले. ताची चिंतना ताका भिरांतीन बरोवंक लागली. ताच्या पेंकटाचे सांदे सडील जाले आणि ताची दोंपरां कडकडोंक लागली. दानियेलाक राया मुखार हाडलो. रायान दानियेलाक विचारले, रायान म्हज्या बापायन जुदांतावन हाडलेल्या जुदाच्या निर्वासितां मदलो एकलो दानियल नांवाचो मनीस तुंच मू? पवित्र देवाचो आत्मो तुजे थंय आसा आणि बुद्वंताय, गिन्यान आणि असामान्य जाणवाय तुजे थंय पळोवंक मेळली म्हूण हांवें आयकलां. तुज्यान अर्थ सांगूंक आणि समस्यांक परिहार दिवंक जाता म्हूण हांवें आयकलां. तुज्यान हें बरोवन वाचूंक आणि ताचो अर्थ सांगूंक जाय जाल्यार हांव तुका जांभळी वस्त्रां न्हेसयतलो. तुज्या गळ्याक एक बंगाराची सरपळी घालतलो आणि राजांत तुका तिसरें स्थान दितलो. दानियेलान राया मुखार उलोवन म्हळें, तुजी देणी तुकाच दवर आणि तुजी इनामां दुसऱ्यांक दी. तरी हांव रायाक बरोवप वाचतलो आणि ताका तसो अर्थ सांगतलो. सर्गींच्या धन्या विरोध तुवें तुकाच वर्तो केलोय. ताच्या मंदिराची आयदनां तुवें तुजे मुखार हाडली आणि त्या आयदनांनी तूं, तुजे सरदार, तुजे पत्न्यो आणि उपपत्न्यो दाखांसोरो पियेल्यान. पळोवंक आणि आयकूंक सकनातलेल्या आणि गिन्यान नातलेल्या रुपयाच्या आणि बंगाराच्या, पितूळच्या आणि लोंकडाच्या, रुकाडाची आणि फातराच्या देवांची तुवें स्तुती केली. पूण ज्या देवाच्या हातान तुजो प्राण आसा आणि ज्या देवाच्या आदीन तुज्यो वाटो आसात त्या देवाक तुवें महिमा दिवंक नाय. देखून ताणें तो हात धाडला आणि ह्या हातान ही उतरां बरयलेले आसा ते हे मेने मेने टेकेल आणि पार्सीन. ह्या उतरांचो अर्थ असो: मेने म्हणजे देवान तुज्या राजाचे दीस मेजल्यात आणि शेवटाक पावयला. टेकेल म्हणजे तुका तकडेन घालून जोखला आणि तुज्या वजनांत उणाव आसा. फेरेस म्हणजे तुजे राज दोशी करून मेदियाक आणि पार्सियांक दिला. देवाचे उतार हे देवाचे ओडपकार. श्लोक: ताका महिमा दिया आणि वाखाना ससनाच्या ससनाक. सूर्य आणि चंद्रेम सर्वेस्पराक वाखाना. ताका महिमा दिया आणि वाखाना ससनाच्या ससनाक. मळबाच्या नेकेत्रानो सर्वेस्पराक वाखाणा. ताका महिमा दिया आणि वाखाना ससनाच्या ससनाक. श्लोक: ताका महिमा दिया आणि वाखाना ससनाच्या ससनाक. तुम्ही पावसाच्या आणि दवाच्या शेणानो सर्वेस्पराक वाखाणा. ताका महिमा दिया आणि वाखाणा ससनाच्या ससनाक. जड वाऱ्यानो सर्वेस्पराक वाखाणा. ताका महिमा दिया आणि वाखाणा ससनाच्या ससनाक. ताका महिमा दिया आणि वाखाणा ससनाच्या ससनाक. उज्या आणि दगी सर्वेस्पराक वाखाणा. ताका महिमा दिया आणि वाखाणा ससनाच्या ससनाक. श्लोक: ताका महिमा दिया आणि वाखाणा ससनाच्या ससनाक. उद्गार: हालेलुया, हालेलुया. मरापर्यंत विश्वासी राव म्हणटा सोमी.
आणि हांव तुका जैताचो मुकुट दितलो. हालेलुया. सान लुका प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभ वार्ता अध्याय 20 आणि 1:12 जेजू आपल्या शिसांक म्हणालो, ह्यो सर संगती घडचे पयले तुमकां धरतले आनी दगदितले. तुमची जडती करचे खातीर तुमकां सिनागोगाचे अधिकारी उजीर हाडटले आनी बंदीखान्यांनी घालतले. तुम्ही म्हजे पाटलावदार देखून तुमकां राया आनी अधिपती उजीर ओडून व्हरतले. स्वर्तेक साक्ष दिवंक तुमकां हो एक संदर्भ जातलो. तवळ कितें जाप दिवची ह्या विशयांत आतांच आलोचन करचे ना म्हूण तुमच्या मतीन निर्धार करा. हांवूच तुमकां असली अचासक्तांनी जन्माय दितलो की सरू तुमचे विरोधी तुमकां आडोवंक वा तुमचेर उपराटे सांगोंक शकचे नात. तुमचीच आवय बापूय, भाऊ भयणी आनी सैरीं देरी तुमकां परधीन करतली आनी तुमच्या मदल्या थोड्यांक जिवेशी मारयतली. तुमी म्हजे पाटलावदार देखून हर एकलो तुमकां द्वेषितलो, तरी पूण तुमच्या माथ्याचो एकस्य केस लेगून नाश जावचो ना. तुमचे दीग सोंसणीकाये वरवीं तुमचे जीव तुमी राखतल्यात. देवाचे उतार हे वखणी तुका क्रिस्ता.